परीक्षेचे वैकल्पिक विषयाची तयारी कशी करावी, इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी, क्लास जॉईन करणं आवश्यक आहे का, ग्रुप स्टडीचं काय महत्त्व आहे. जर एवढं सुरक्षित माध्यम असेल तर मला वाटतं जास्तीत जास्त तरुणांनी या प्रशासकीय सेवेचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळेला आम्हाला एक प्रिन्सिपल होत्या. त्या प्रिन्सिपलनी आम्हाला एक वाक्य सांगितलं होतं की लो एम इज क्राईम. म्हणजे आपली महत्त्वाकांक्षा छोटी ठेवणे हा एक गुन्हा आहे. आपल्या मुलांना परराज्यात किंवा दुसरीकडे तिकडे नोकरीला जाण्यापेक्षा MPSC बरे असा एक संकुचित विचार बऱ्याच महाराष्ट्रीयन मुलांचा असतो आणि अनेक तरुण UPSCच्या योग्यतेच्या असताना देखील MPSCमध्ये समाधान मानतात. किंबहुना ग्रामीण भागामध्ये दुर्दैवाने याचा अवेअरनेस अजूनही फार कमी आहे की एखाद्या ग्रामीण भागामध्ये विनोद ऐकायला मिळतो की IPS झाला तरी त्याला विचारलं जातं की पण ते PSIची परीक्षा दिली नाही का तू. आपल्यापैकी किती जणांना वाटतं की आपलं शहर, आपलं राज्य, आपला देश अधिक चांगलं काम करू शकतो? सगळ्यांनाच वाटतं. आपल्यापैकी किती जणांना वाटतं की माझं शहर, माझं राज्य, माझा देश अधिक चांगला व्हावा याकरता मी प्रयत्न करणं गरजेचं आहे? म्हणजे 100% लोकांना वाटतं की माझं शहर, माझा राज्य किंवा माझा भारत देश जी क्षमता या देशाची, या राज्याची किंवा या पुण्याची, पिंपरी चिंचवडची आहे त्याच्यापेक्षा अजून मागे आहे. आणि हे जर साध्य करायचं असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये योगदान देण्याची गरज आहे. हे योगदान देण्याची अनेक माध्यमं आहेत. काही जण समाजसेवेचा मार्ग पत्करतात, काही जण राजकारणामध्ये जातात, काही जण प्रशासनामध्ये येऊ इच्छितात, जशी तुमची इच्छा आहे. समाजकारण, राजकारण आणि प्रशासन या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची किंवा देश घडवण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा मूलभूत फरक जर बघितला तर स्वयंसेवी संस्था जर तुम्हाला काढायची असेल तर त्याकरता तुम्हाला कार्यकर्ते निवडावे लागतात. सगळ्यात महत्त्वाची अडचण येते की निधी उभारावा लागतो, कारण निधी कुठे आपोआप मिळत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला निधी उभारण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर राजकारणी म्हणून आपण समाजाकरता योगदान देऊ शकतो, परंतु प्रत्येक 5 वर्षांनी आपल्याला परीक्षा द्यायला लागते, जी आता पुढच्या आठवड्यामध्ये परीक्षा आहे. परंतु प्रशासनाच्या माध्यमातून जर आपण समाजसेवा करायची म्हटली तर त्याचे फायदे असे आहेत की इट इज अ सोशल सर्व्हिस फॉर विच यू गेट सॅलरी ऑल्सो. म्हणजे तुम्ही समाजाकरता, आपल्या शहराकरता, आपल्या राज्याकरता किंवा भारताकरता काम करत असताना तुम्हाला पूर्ण वेळ पगार मिळतो, सगळे भत्ते मिळतात. एवढंच नाही तर रिटायरमेंट झाल्यानंतर आपल्याला पेन्शन देखील मिळते. याशिवाय आपल्याला इतर सोयी सवलती असतात. वाहन चालक किंवा हाताखाली काम करण्यासाठी कर्मचारी असतात. वेगवेगळ्या पद्धतीचे सवलतीमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे भत्ते मिळतात. तर या अनुषंगाने जर एवढं सुरक्षित माध्यम असेल तर मला वाटतं जास्तीत जास्त तरुणांनी या प्रशासकीय सेवेचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. प्रशासकीय सेवेचं जे चॅलेंज आहे की या प्रशासकीय सेवेमध्ये येऊन सगळ्यात महत्त्वाची संधी जर आपल्याला कुठली मिळत असेल तर बदल घडवून आणण्याची. नेहमी आपल्याला विद्यार्थी म्हणून, कॉलेजमध्ये जाणारा तरुण तरुणी म्हणून किंवा नागरिक म्हणून असं वाटत असतं की हे जे काही होतं ते हे बरोबर होत नाही आहे, हे चुकीच्या पद्धतीने चालू आहे. आणि जे चुकीच्या पद्धतीने चालू आहे असं आपल्याला वाटतं
ते बदल घडवून आणण्याची संधी तुम्हाला प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून मिळते. आणि या सेवेमध्ये आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणात आव्हानं किंवा चॅलेंजेस हाताळायला मिळतात, किंवा कामाची जी विविधता आहे, म्हणजे प्रशासकीय सेवा म्हणजे केवळ IASच नाही तर IPS, रेव्हेन्यू सर्व्हिस, कस्टम्स, पोलीस सर्व्हिस, फॉरेन सर्व्हिस, रेल्वे, ऑडिट अकाउंट्स, सिव्हिल अकाउंट्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 25 सेवांसाठी परीक्षा UPSCकडून घेतली जाते. या प्रत्येक सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर अधिकारी म्हणून आपण अतिशय लक्षणीय बदल घडवू शकतो आणि ते अधिकार किंवा ती सत्ता किंवा ती संधी आपल्याला अधिकारी म्हणून प्राप्त होत असते. जसं UPSC आहे तसंच MPSCच्या माध्यमातून देखील आपण उपजिल्हाधिकारी, उपपोलीस अधीक्षक म्हणजे DYSP, तहसीलदार, BDO, डेप्युटी CEO या वेगवेगळ्या पदांकरता किंवा विक्रीकर निरीक्षक, मोटार वाहन निरीक्षक अशा वेगवेगळ्या पदांसाठी आपण तयारी करू शकतो. तर हे इतकं चांगलं माध्यम जर आपल्या मनामधले विचार कृतीत आणण्यासाठी उपलब्ध आहे तर जास्तीत जास्त तरुणांनी याकडे वळालं पाहिजे असं मला वाटतं. आज माझा अनुभव जो आहे तो UPSCच्या तयारीचा या अनुषंगाने युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे UPSC तर्फे ज्या घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत त्याबाबतचे माझे विचार मी या ठिकाणी मांडतो आहे. मुख्यत्वाने या परीक्षांची तयारी कशी करावी आणि ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने वाटचाल करणं गरजेचं आहे. तर यामध्ये जे ठळक मुद्दे ज्याच्यावर मी बोलणार आहे त्याच्यामध्ये या परीक्षेची प्रक्रिया, या परीक्षेची पद्धत, त्याकरता काय स्ट्रॅटेजी अवलंबली पाहिजे, आपलं नियोजन कसं पाहिजे, कोणत्या भाषेमध्ये आपल्याला परीक्षा देता येईल, वैकल्पिक विषय कसा निवडावा, पुस्तकं कोणती वापरावीत, नोट्सच्या बाबत काय तयारी केली पाहिजे, पूर्वपरीक्षा म्हणजे पहिली टप्प्यातली परीक्षा कशी असते, मुख्य परीक्षा दुसरा टप्पा कसा असतो, त्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये निबंध हा एक मोठा विषय आहे त्याच्याबद्दल, त्यानंतर मुख्य परीक्षेची उत्तर कशी लिहावीत, परीक्षेचे वैकल्पिक विषयाची तयारी कशी करावी, इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी, क्लास जॉईन करणं आवश्यक आहे का, ग्रुप स्टडीचं काय महत्त्व आहे, एकाच वेळेला मी एकापेक्षा जास्त परीक्षा दिल्या तर चालतील का, किंवा नोकरी करता करता परीक्षा दिली तर शक्य आहे का, अशा ठळक मुद्द्यांवर मी साधारणतः 1 तास सव्वा तास आपल्याशी संवाद साधणार आहे. तत्पूर्वी मला या ठिकाणी विचारायचे की आपल्यापैकी किती जणांनी UPSCच्या परीक्षेची तयारी सुरू केलेली आहे. साधारणतः 50 मुलं मुली दिसत आहेत. आपल्यापैकी किती जणांनी MPSCची तयारी सुरू केली आहे. अरे बापरे, MPSCचे भरपूर आहेत. चांगली गोष्ट आहे, पण MPSCचे UPSCकडे काय येत नाही आहेत. आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळेला आम्हाला एक प्रिन्सिपल होत्या, त्या प्रिन्सिपलनी आम्हाला एक वाक्य सांगितलं होतं की लो एम इज क्राईम. म्हणजे आपली महत्त्वाकांक्षा छोटी ठेवणे हा एक गुन्हा आहे. तर तसं मला या ठिकाणी जे MPSC तयारी करतात त्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुमच्यामध्ये निश्चितपणे याच्यापेक्षा पुढचा टप्पा गाठण्याची क्षमता आहे. आपल्याला UPSCच्या बाबत मी आता थोडक्यात सांगेन आणि जरूर आपण त्याचा विचार करावा. एक खंत अशी आहे की बरीचशी मराठी मुलं किंवा महाराष्ट्रीयन मुलं MPSCच्या पलीकडे विचारच करत नाहीत. आपल्या मुलांना परराज्यात किंवा दुसरीकडे तिकडे नोकरीला जाण्यापेक्षा MPSC बरे असा एक संकुचित विचार बऱ्याच महाराष्ट्रीयन मुलांचा असतो आणि अनेक तरुण UPSCच्या योग्यतेच्या असताना देखील MPSCमध्ये समाधान मानतात. किंबहुना ग्रामीण भागामध्ये दुर्दैवाने याचा अवेअरनेस अजूनही फार कमी आहे की एखाद्या ग्रामीण भागामध्ये विनोद ऐकायला मिळतो की IPS झाला तरी त्याला विचारलं जातं की पण ते PSIची परीक्षा दिली नाही का तू. कारण IPS हेच ऐकलेलं नसतं बऱ्याच जणांनी. सगळ्यांना PSI किंवा तहसीलदार, फार तर फार उपजिल्हाधिकारी, DYSP इथंपर्यंतच आपल्या सगळ्यांची विचाराची प्रक्रिया आहे. मी ज्यावेळेला सर्व्हिसमध्ये रुजू झालो आणि कोल्हापूरला चंदगडला रुजू झालो ट्रेनिंगसाठी, त्यावेळेला एका छोट्या कार्यक्रमामध्ये माझी ओळख करून देताना सांगितले की हे डॉक्टर श्रीकर परदेशी ISIचे अधिकारी.
IAS हे सुद्धा बऱ्याच जणांना ग्रामीण भागामध्ये माहिती नाही आहे. ISIचे अधिकारी म्हणून माझा उल्लेख केला होता. पण या उलट जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आज भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये किंवा केंद्र शासनाच्या सेवेमध्ये इतर राज्यातली मुलं, बिहारमधले, उत्तर प्रदेशमधले, तामिळनाडूमधले विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात दिसतात, कारण त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे. बौद्धिकदृष्ट्या सर्वच राज्यातले विद्यार्थी तेवढ्याच ताकदीचे, तेवढ्याच कुवतीचे आहेत, परंतु तिथल्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून विचार करून त्याची तयारी सुरू केलेली असते. बऱ्याचदा मला विद्यार्थी माझ्या ऑफिसमध्ये अजूनही येतात आणि मग ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, मग आता UPSC करायचा, अशा विचाराने येतात. या उलट त्या ठिकाणी शाळेपासून UPSC करायचा त्यांचा विचार असतो. किंबहुना 10वी नंतर कुठलं स्ट्रीम निवडायचं किंवा 12वी नंतर कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा ज्याचा UPSCला फायदा होईल, अशा अनुषंगाने त्या विद्यार्थ्यांची तयारी असते. मला आपले प्राचार्य सांगत होते की बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी ग्रॅज्युएशनचे आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशनचे आहेत. ग्रॅज्युएशनचे जे विद्यार्थी आहेत त्यांना नियोजनासाठी भरपूर वेळ हातात आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला UPSC करायची असेल तर कशी तयारी करता येईल याबद्दल मी आपल्याशी संवाद साधणार आहे. UPSCची जी परीक्षा असते ती 3 टप्प्यामध्ये घेतली जाते, ज्याला सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन म्हटलं जातं. UPSC तर्फे अनेक परीक्षा घेतल्या जातात. मग इंजिनिअरिंगची एंट्रन्स असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंटची असेल, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस असेल, मेडिकल असेल. पण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, नागरी सेवा परीक्षा, ही जी परीक्षा घेतली जाते, या परीक्षेतून एकूण 25 अभ्यासक्रमांकरता अधिकारी निवडले जातात. म्हणजे 25 प्रकारच्या डिपार्टमेंटकरता किंवा 25 प्रकारच्या सेवांकरता. त्याच्यामध्ये IAS, फॉरेन सर्व्हिस, पोलीस सर्व्हिस म्हणजे IPS, इन्कम टॅक्स, कस्टम्स, ऑडिट अकाउंट्स, रेल्वे, अशा वेगवेगळ्या एकूण 3 ऑल इंडिया सर्व्हिसेस. ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये IAS, IPS आणि फॉरेन सर्व्हिस येते. 17 ग्रुप A सर्व्हिसेस आणि 5 ग्रुप B सर्व्हिसेस, अशा एकूण 25 परीक्षा सेवांसाठी एकाच परीक्षेद्वारे विद्यार्थी निवडले जातात. 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा होते. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू. आणि हे अडथळ्यांची शर्यत किंवा हर्डल रेस सारखं आहे. किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर सापशिडी आपण लहानपणी खेळलेलं असेल तर कुठेतरी तो 61 वरून एक शिडी असायची, ती डायरेक्ट 96 वर जायची आणि मग आपल्याला फक्त 4च टप्पे गाठायचे. पण त्या 98 वर एक साप असायचा आणि तो डायरेक्ट तुम्हाला 13 वर घेऊन यायचा. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचला 97ला आणि चुकून 98 वर जर गेला तर तिथून तुम्ही परत खाली येता. याचा अर्थ पुढच्या वेळेला थेट इंटरव्ह्यूला तुम्हाला जाता येत नाही, पुन्हा पूर्व परीक्षा पास व्हायला लागते, पुन्हा मुख्य परीक्षा पास व्हायला लागते आणि पुन्हा इंटरव्ह्यूला जायला लागतं. तर अशा या परीक्षेचं स्वरूप आहे की एकाच अटेम्प्टमध्ये, जसं अडथळ्याची शर्यत एकाच वेळेला सगळे अडथळे पार करून हर्डल रेस जिंकायला लागते, तसं एकाच अटेम्प्टमध्ये आपल्याला तिन्ही जिंकणं आवश्यक आहे. अर्थात याला आपल्याला जनरल कॅटेगरी करता 4 अटेम्प्ट, OBC करता 7 अटेम्प्ट, या पद्धतीने आपल्याला अटेम्प्ट किंवा प्रयत्न द्यायला संधी आहे. ग्रॅज्युएशन ही मिनिमम पात्रता आहे की आपल्याला ग्रॅज्युएशनच्या नंतर ही परीक्षा देता येते आणि ही परीक्षा देण्याकरता वयाची अट 30 वर्ष जनरल कॅटेगरी करता, 33 वर्ष OBC करता आहे आणि 35 इयर्स अदर्स कॅटेगरी करता आहे. तर या परीक्षेमध्ये केवळ आपलं ज्ञान नाही तर आपलं कौशल्य म्हणजे नॉलेज आणि स्किल दोन्ही तपासले जातात आणि वेगवेगळ्या परीक्षेकरता वेगवेगळं कौशल्य आवश्यक आहे. म्हणजे प्रिलिमला वेगळे स्किल्स तपासले जातात, मुख्य परीक्षेला वेगळे स्किल्स तपासले जातात आणि इंटरव्ह्यूला वेगळी कौशल्य तपासली जातात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर क्रिकेट आपण सगळेजण पाहतो, बरेच जण खेळले असतील, पण टेस्ट क्रिकेट हे वेगळं आहे, वन डे क्रिकेट वेगळं आहे आणि 2020 वेगळं आहे. सचिन तेंडुलकर सारखा किंवा धोनी सारखा एखादाच प्लेयर असतो की जो सगळीकडे सगळ्या टीममध्ये असतो आणि यशस्वीरित्या खेळतो. परंतु असं कुठलाच देश आपल्याला आढळणार नाही की 2020ची टीमच वन डेमध्ये खेळते आणि तीच टीम टेस्टमध्ये खेळते, असं कधीच आढळत नाही. पण जो विद्यार्थी या तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळू शकतो, म्हणजे तिन्ही प्रकारच्या परीक्षा यशस्वीरित्या हाताळू शकतो, तोच विद्यार्थी उत्तीर्ण होतो, कारण तिन्ही ठिकाणी आपल्याला वेगळी कौशल्य लागतात.
साधारणतः सध्याची परिस्थिती बघितली तर 7 लाख विद्यार्थी परीक्षेचा फॉर्म भरतात. त्याच्यापैकी 4 लाख विद्यार्थी प्रत्यक्ष पूर्वपरीक्षा किंवा प्रिलिम एक्झाम देतात. 18,000 विद्यार्थी मुख्य परीक्षा देतात. म्हणजे त्यातून प्रिलिममधून निवड केलेले 18,000 विद्यार्थी, 4 लाखामधून 18,000ची निवड होते, ते मुख्य परीक्षा देतात. त्याच्यातून निवड 3,500 विद्यार्थ्यांची मुलाखतीकरता होते आणि त्याच्यातून शेवटी 1200 विद्यार्थी या 25 सेवांकरता निवडले जातात. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पहिल्या 150मध्ये जर असाल तर तुम्हाला IASमध्ये येता येतं. पहिल्या 300मध्ये जर असाल तर IAS, IFS, IPS ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये आपण येऊ शकतो. याची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये येते आणि UPSCची वेबसाईट आहे upsc.gov.in या वेबसाईटवर येते. पुढच्या वर्षीचं एक्झामचं कॅलेंडर ऑलरेडी पब्लिश केलेलं आहे. हा मुख्य फरक आहे MPSC आणि UPSCमध्ये, की बरेच MPSC करणारे विद्यार्थी हे नेहमी असे चिंतेत असतात की ती जाहिरात कधी येईल आणि मग परीक्षा वेळेवर होईल का, आणि मग निकाल वेळेवर लागेल का, निकाल लागल्यानंतर ट्रेनिंग वेळेवर होईल का. परंतु UPSC पॅटर्न अतिशय स्टँडर्ड आहे. त्यांनी पुढच्या वर्षीच्या एक्झामच्या तारखा देखील डिक्लेअर केलेल्या आहेत. तर पुढच्या वर्षीची जी जाहिरात आहे ती 16 मे 2015ला आपल्याला एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये आणि UPSCच्या जाहिरातीवर वेबसाईटवर मिळेल. आणि फॉर्म भरण्याची तारीख आहे 12 जून 2015. आता पॅटर्न जो आहे, पूर्वपरीक्षा जी आहे ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स किंवा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते. एकूण 2 पेपर असतात. पहिला पेपर जनरल स्टडीजचा 200 मार्कांचा, त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात आणि 2 तासांचा वेळ आपल्याकडे असतो. म्हणजे 120 मिनिटामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे, टोटल 200 गुण. आणि त्याच दिवशी दुपारी दुसरा पेपर असतो, तो CSATचा म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्टचा असतो. त्याच्यामध्ये 200 मार्क असतात, 80 प्रश्न, साधारणतः 2.5 मार्क प्रत्येक प्रश्नाला असतो. यामध्ये या 400 मार्कांमधून म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्टमधून निवड होऊन मग मुख्य परीक्षेला आपल्याला बसता येतं. मुख्य परीक्षा एकूण 1750 मार्कांची असते. त्याच्यामध्ये सुरुवातीला क्वालिफाईंग पेपर असतात, म्हणजे रिजनल लँग्वेज आपली मराठी आणि इंग्लिश 300 मार्क. परंतु हे मार्क एकूण फायनल मेरिटमध्ये धरले जात नाहीत. फक्त त्याच्यामध्ये पासिंग लेवलचं, म्हणजे या व्यक्तीला योग्य मराठी लिहिता येतं की नाही, योग्य इंग्रजी लिहिता येतं की नाही, एवढंच तपासलं जातं. पण त्याचे मार्क फायनल 1750मध्ये धरले जात नाहीत. 1750मध्ये कोणते मार्क धरले जातात तर एसे निबंध 250 मार्काचा, आणि उरलेल्या 1,500 मार्कांपैकी 1000 मार्क जनरल स्टडीज म्हणजे ज्याला आपण सामान्य ज्ञान म्हणतो, आणि 500 मार्क ऑप्शनलचे म्हणजे वैकल्पिक विषयाचे. आणि या 1750 मार्कांमधून इंटरव्ह्यूसाठी साधारणतः 3,500 विद्यार्थ्यांची निवड होते. आणि इंटरव्ह्यू जो आहे तो 275 मार्कांचा, त्याला ते व्यक्तिमत्व चाचणी असं म्हणतात. इंटरव्ह्यू न म्हणता पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हणतात, आणि पर्सनॅलिटी टेस्ट 350 मार्कांची असते. अशा पद्धतीने 1750 मार्काची थेअरी आणि 350 मार्कांचं इंटरव्ह्यू, असं 2025 मार्कांवर तुमचं फायनल रँकिंग होतं. साधारणपणे 50% हा ॲव्हरेज स्कोअर समजला जातो, आणि तुम्ही 55 ते 60% मिळवला तर तुम्हाला सर्व्हिसमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. आपल्याकडे हल्ली 90-95% खाली कोणी बोलतच नाही. पण ही परीक्षा अशी, आता माझे मार्क जर सांगितले तर मला त्यावेळेला ही परीक्षा 2300 मार्कांची असायची. 2001मध्ये मला 1338 मार्क पडले, म्हणजे 58%, आणि त्यावेळेला मी देशात 10वा होतो. आता 58% मिळून जर देशात 10वा येत असेल तर मग सध्याची परीक्षा पद्धती आपली कशी, हा अतिशय बारकाईने विचार करण्याचा प्रश्न आहे. कारण 10वी-12वीमध्ये परीक्षा एवढ्या सोप्या झालेल्या आहेत की सहज मार्क मिळतात. मध्यंतरी नांदेडमध्ये मी जिल्हाधिकारी असताना सत्काराला मला बोलवलेलं होतं, आणि त्यांनी मला सांगितलं की 12वीमध्ये 90% मार्क मिळालेले, आणि 10वीमध्ये 95 आणि 12वीमध्ये 90% मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला आहे, तुम्ही जरूर या. मी म्हटलं ठीक आहे, मी 1 पाऊण तास तर निश्चित येईल. त्यांनी सांगितलं नाही साहेब 3-3.5 तास लागतील. म्हटलं का साहेब, 450 विद्यार्थी आहेत की ज्यांना 10वीमध्ये 95%पेक्षा जास्त मिळालं आहे आणि 12वीमध्ये 90%पेक्षा जास्त मिळालं. मग सत्कार करताना एक विद्यार्थी 103% मार्क होते त्याला, कारण त्याला 98% मेरिटचे मिळाले आणि 5% स्पोर्ट्सचे मिळाले. म्हणजे आपण एवढी सोपी परीक्षा पद्धती करून टाकलेली आहे की या विद्यार्थ्यांना वाटतं की या पृथ्वी तलावरचं सगळं ज्ञान आपल्याला प्राप्त झालं.
पण ज्यावेळेला हे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या अवघड अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की अजून आपल्याला भरपूर काही वाचायचं आहे आणि म्हणून आपल्याला शाळेमध्ये खूप चांगले मार्क मिळाले याचा अर्थ आपल्याला इकडे मिळतीलच अशी गॅरंटी नाही, कारण ही परीक्षा ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये डार्विनची जी थिअरी आहे की सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट, की ज्याचा अभ्यास सगळ्यात जास्त तो जास्त विद्यार्थी पुढे जातो. याची स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे की इट शुड बी अ कॉम्बिनेशन ऑफ हार्डवर्क अँड स्मार्ट वर्क. म्हणजे नुसतं आपण राबतोय, ढोर मेहनत करतोय तशा पद्धतीच्या ऐवजी आपल्याला स्मार्ट वर्क म्हणजे नेमकं काय वाचायचं, सध्या लेटेस्ट काय ट्रेंड आहे, सिलेबस कसा बदललेला आहे, किंवा आपल्याला परीक्षेमध्ये गेल्या 2 वर्षामधल्या प्रश्नपत्रिका पाहता कशा पद्धतीने त्याची दिशा आहे, हे स्मार्ट वर्क देखील आपल्याला करता आलं पाहिजे. नाहीतर नुसतं आपण वाचतोय, रात्रंदिवस वाचतोय, पण वाचनाची दिशा चुकतीये, अशा पद्धतीचं करून चालणार नाही. एक्सटेन्सिव्ह रीडिंग आपल्याला आवश्यक आहे. बऱ्याचदा विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की जास्तीत जास्त ऑप्शनला कसं टाकायचं, म्हणजे हा प्रश्न गेल्या वर्षी विचारलेला आहे, 2 वर्ष विचारलेला, म्हणजे आता येणार नाही तर हे बाजूला ठेवून टाका. अशा पद्धतीने कमीत कमी कसं वाचायचं आणि पास व्हायचं ही एक आपली युनिव्हर्सिटी एक्झामची बऱ्याच जणांची स्ट्रॅटेजी असते. पण इथे तसं नाही चालत, तर इथे जास्तीत जास्त आपल्याला कसं वाचता येईल ही स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. परंतु हे करत असताना वी हॅव टू बी ऑन ट्रॅक, म्हणजे सिलेबस नेहमी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, कारण प्रत्येक विषयाचा त्यांनी सिलेबस UPSCने दिलेला आहे, तो सिलेबसनुसारच आपलं वाचन असलं पाहिजे. त्याचबरोबर गेल्या 5 ते 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्या डोळ्यासमोर सतत असल्या पाहिजेत की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने गेल्या 3-4 वर्षामध्ये या विषयाबाबत UPSCने ॲप्रोच ठेवलेला आहे. आणि हे करत असताना टेक्स्टबुक्स जे आहेत ते आपल्याला स्टँडर्ड टेक्स्टबुकच वापरले पाहिजेत. बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकाशनांची पुस्तकं येत असतात आणि त्याच्यातला एकच स्टँडर्ड सेट आपण घेऊन तोच वारंवार उजळणी केला पाहिजे. जर आपण 10वी-12वीमध्ये जर या बाबतीत निश्चितपणे निर्णय जर घेतला तर फार उत्तम. आपले जर घरामध्ये लहान भाऊ बहीण किंवा पाल्य असतील आणि त्यांनी त्याच वेळेला जर निर्णय घेतला तर जास्त उत्तम, कारण मग ग्रॅज्युएशनसाठी आपल्याला कुठला विषय निवडायचा ते ठरवता येऊ शकतं. बरेच विद्यार्थी जे वयाच्या 21व्या-22व्या वर्षी UPSC उत्तीर्ण होतात त्यांचं वैशिष्ट्य हेच आहे की UPSCला आपल्याला जो ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा आहे तोच ग्रॅज्युएशनला निवडून बरेच जण तयारी करतात, किंवा जनरल स्टडीज म्हणजे सामान्य ज्ञानाचा सगळ्यात मोठा पेपर 1000 गुणांचा आहे, त्याकरता लागणारे जो विषय आहे तो विषय आणि ग्रॅज्युएशनचा विषय कॉमन ठेवून तयारी करणार असंही स्ट्रॅटेजी काही जण ठेवतात. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशनचा विषय निवडताना देखील त्या दृष्टीने निवडला तर फायदा होऊ शकतो. हे करत असताना अल्टरनेटिव्ह करिअरचा देखील आपण, ज्याला आपण प्लॅन B म्हणतो, विचार असला पाहिजे, कारण आफ्टर ऑल इट इज अ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. जर तुम्हाला IAS मध्येच यायचं असेल तर 7 लाख विद्यार्थ्यांमधून पहिल्या 150मध्ये यायला लागतं, तेव्हा आपल्याला IAS मिळतं. किंवा IPS, फॉरेन सर्व्हिस, रेव्हेन्यू कस्टम्स अशा निवडक चांगल्या सर्व्हिसेस ज्या आपण ग्रुप 1 किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणतो तर पहिल्या 500-700मध्ये आपल्याला येणं भाग आहे. पण समजा आपण मेहनत करून देखील दुर्दैवानं नाही आलो, या परीक्षेमध्ये उत्तीर्ण नाही झालो, तर आपल्याकडे काहीतरी अल्टरनेटिव्ह असला पाहिजे आणि त्याचाही विचार करावा. आणि त्या विचारानेच मी MBBS नंतर थेट परीक्षा न देता MD केलं आणि MD नंतर ही परीक्षा दिली. MD करत असताना मी तयारी करत होतो आणि MD नंतर मी ही परीक्षा दिली. समजा मी IAS पास झालो नसतो तर कदाचित मी MDमधून पुढे माझं करिअर केलं असतं. तर आपल्याला MPSC करणे हा एक ऑप्शन असू शकतो की MPSC करून एक सर्व्हिस हातात ठेवून UPSC देणे हा एक मार्ग हातात असू शकतो. परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक जण हा वेगळा आहे, त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते वेगळं आहे. एखाद्या व्यक्तीनं अशा पद्धतीने तयारी केली म्हणून तशाच पद्धतीने मी केली तर मी यशस्वी होईन असं होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे की ऐकावे जनाचे करावे मनाचे. त्याच्यामुळे मी जरी काही सांगितलं तरी तसंच्या तसं वागण्याची आवश्यकता नाही. आपल्या स्ट्रेंग्थ्स काय आहेत, आपले विकनेसेस काय आहेत, किंवा आपल्या सभोवतालच्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत किंवा थ्रेट्स काय आहेत याचं ॲनालिसिस करून आपली इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजी ठरवणं गरजेचं आहे. या परीक्षेला जो ॲटिट्यूड लागतो त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन आणि कमिटमेंट हे 3 C's
लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कॉन्फिडन्स की मी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो, हा आत्मविश्वास आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असल्यामुळे आपला आत्मविश्वास जर डळमळायला लागला तर मग पुढे अवघड होऊन जातं. त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन फार महत्त्वाचं आहे की साधारणतः 3 ते 4 वर्ष ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची प्रक्रिया आहे. कारण ही परीक्षेची सायकलच 1 वर्षाची आहे. प्रिलिम एक्झाम ऑगस्टमध्ये होते, मेन डिसेंबरला होते, इंटरव्ह्यू मार्च एप्रिलला होतो, निकाल जूनमध्ये लागतो, परत पुढच्या वर्षीची सायकल ऑगस्टपासून सुरुवात होते. म्हणजे परीक्षेची प्रक्रिया 1 वर्ष आणि त्याच्या आधी किमान 2 वर्ष प्रिपरेशन, म्हणजे 3 वर्ष मिनिमम साधारणतः एका प्रिपरेशनला लागतात. तर यामुळे या पूर्ण वेळामध्ये आपल्याला बाजूच्या जगाकडे पूर्ण दुर्लक्ष करून अभ्यास केला तरच आपण या परीक्षेमध्ये पुढे जाऊ शकतो. दुर्दैवाने हल्ली कॉन्सन्ट्रेशनला डिस्टर्ब करणाऱ्या घटना, मग ते सोशल मीडिया असेल, व्हॉट्सॲप असेल, मोबाईल असेल, खूप वाढलेलं आहे. सुदैवाने आमच्या वेळेला व्हॉट्सॲप वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे माझा पूर्ण वेळ अभ्यासाकडे असायचा. कमिटमेंट 3 वर्ष किमान आपल्याला अभ्यास करणं भाग आहे, तेवढी कमिटमेंट आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता ह्या ज्या गोष्टी मी सांगतो या बहुतांशी MPSCला देखील तशाच लागू होतात. ॲबिलिटीमध्ये कॉम्प्रिहेन्शन म्हणजे विषय समजून घेण्याची क्षमता. आपल्याला जनरल स्टडीजमधलं इकॉनॉमिक्स असेल, कॉन्स्टिट्यूशन असेल, पॉलिटी असेल किंवा हिस्ट्रीमधले काही घटनाक्रम असेल ते समजून घेता आले पाहिजेत. त्याच्यानंतर मेमरी परत आपल्याला ते रिप्रोड्यूस करता आले पाहिजेत. आणि थिंकिंग किंवा ॲनालिसिस की बऱ्याच वेळेला प्रश्न असे विश्लेषणात्मक विचारले जातात, कम्पॅरेटिव्ह किंवा ॲनालिटिकल विचारले जातात किंवा ज्याला आपण सोप्या भाषेत फिरवून विचारले जातात. तर तो नेमका प्रश्न ओळखता आला पाहिजे, त्याला नेमकं उत्तर देता आलं पाहिजे. युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये आमच्या कॉलेजमध्ये एक किंवा युनिव्हर्सिटीमध्ये पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एक विनोद प्रचलित होता की ज्यावेळेला पेपर होता त्यावेळेला मग ते एक्झामिनर असे 4थ्या मजल्यावर जातात आणि सगळ्या उत्तरपत्रिका खाली फेकतात. जी पटकन खाली जाते त्याला जास्त मार्क मिळतात, कारण ती जड असते, त्याला पुरवण्या जास्त असतात. ज्याने जास्त लिहिलेलं आहे त्याला जास्त मार्क मिळतात, असा एक त्यावेळेला विनोद प्रचलित होता. परंतु इथे तुम्ही किती लिहिता याला महत्त्व नाही, काय लिहिता याला महत्त्व आहे की नेमकं जे विचारलं तेच लिहिलं आहे की नाही, अन्यथा आपल्याला मार्क मिळत नाहीत. आणि स्किल्स याच्यामध्ये आपल्याला खूप वाचन करावं लागणार असल्यामुळे नोट्स आपल्याला योग्य पद्धतीने घेता येतात का, रिव्हिजन वेळेमध्ये आपल्याला उजळणी करता आली पाहिजे. आणि प्रेझेंटेशन की आपण कशा पद्धतीने लिखाण करतोय, एक्झामिनरनी काय विचारलेलं आहे, आपण कशा शब्दामध्ये मांडणी केलेली आहे, किंवा इंटरव्ह्यूमध्ये आपले कम्युनिकेशन स्किल्स की त्यांनी जे विचारलेले विषय आहेत त्याचा आपण संवाद कौशल्य योग्य वापरतो का नाही, या बाबींकडे लक्ष दिलं जातं. प्लॅनिंगच्या बाबतीत कोणकोणत्या बाबतीत आपल्याला नियोजन महत्त्वाचं आहे, तर महत्त्वाचं म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट निवडणे, ज्याला आपण वैकल्पिक विषय म्हणतो. की UPSCमध्ये आता एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे. पूर्वी 2 ऑप्शनल सब्जेक्ट होते. आम्ही ज्यावेळेला परीक्षा दिली त्यावेळेला माझे मेडिकल सायन्स आणि जिओग्राफी असे 2 ऑप्शनल सब्जेक्ट होते, परंतु आता एकच ऑप्शनल सब्जेक्ट आहे. कारण आता जनरल स्टडीजचं वेटेज वाढवलं आहे. मी ज्यावेळेला परीक्षा दिली त्यावेळेला 600 मार्काचं जनरल स्टडीज, 600 मार्काचा फर्स्ट ऑप्शनल, 600 मार्काचा सेकंड ऑप्शनल, असे 1800 मार्काची मेन एक्झाम असायची. परंतु आता त्यांनी 1000 मार्काचं जनरल स्टडीज आणि 500 मार्काचा एक ऑप्शनल असं 1500 मार्काचीच जनरल स्टडीजचा म्हणजे मेन्सचा पेपर ठेवलेला आहे. तर ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला योग्य निवडता आला पाहिजे. पुस्तकं योग्य पद्धतीने निवड करता आली पाहिजे. प्लॅनिंगमध्ये कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा याचं नियोजन आपल्याला योग्य पद्धतीने करता आलं पाहिजे. त्याचबरोबर एक वाचन झाल्यानंतर त्याची उजळणी किंवा कमी वेळामध्ये मला त्याची रिव्हिजन कशी करता येईल. प्रिलिम एक्झामच्या तयारीच्या आधी म्हणजे आता मी सांगितलं की पुढच्या वर्षी 23 ऑगस्ट 2015ला पूर्वपरीक्षा आहे आणि साधारणतः प्रिलिमची तयारी करायला 6 ते 8 महिने लागतात. तर जानेवारीपासून जर प्रिलिमची तयारी सुरू करायची तर तत्पूर्वी माझे मुख्य परीक्षेची विषयाची तयारी झाली असली पाहिजे. कारण 23 ऑगस्टला जी प्रिलिम परीक्षा आहे त्याचा निकाल साधारणतः ऑक्टोबरमध्ये लागेल आणि ऑक्टोबरची नंतर मुख्य परीक्षा डिसेंबरमध्ये आहे. त्याच्यामुळे परीक्षेनंतर निकालानंतर वेळच मिळत नाही मुख्य परीक्षेची तयारी करायला. म्हणून पूर्वपरीक्षेची तयारी सुरू करायच्या आधीच मुख्य परीक्षेची तयारी करून ठेवणं हे फार आवश्यक आहे. प्रिलिमला किमान 6 ते 8 महिने एक्सक्लुझिव्ह तेवढीच पूर्वपरीक्षेची तयारी करणं आवश्यक आहे. आणि पूर्वपरीक्षा झाल्या निकालाची वाट न पाहता मुख्य परीक्षेची तयारी सुरू करणं हे एक फार महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला पूर्वपरीक्षेचा निकाल
ते 2.5 महिन्यांनी लागतो. म्हणजे आता 23 ऑगस्ट 2015ला पुढच्या वर्षी जी परीक्षा होईल, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा 18 डिसेंबर 2015ला आहे. तर 23 ऑगस्ट 2015चा निकाल जर समजा 10 ऑक्टोबर 2015ला लागला, तर 10 ऑक्टोबर नंतर 18 डिसेंबर म्हणजे केवळ 2 महिने 1 आठवडा मिळतो आपण. मग माझं काय होईल काय नाही ह्या धांदलीमध्ये आपण राहण्यापेक्षा लगेचच मुख्य परीक्षेची तयारी सुरू करावी. समजा तुम्ही पूर्वपरीक्षा पास झालात उत्तम, दुर्दैवाने नाही पास झालात तर हा अभ्यास तुम्हाला त्याच्या पुढच्या वर्षीच्या अटेम्प्टला निश्चितपणे कामाला येतो. ज्यांनी या पद्धतीच्या परीक्षा दिलेल्या नाही आहेत, म्हणजे स्पर्धा परीक्षा दिलेल्या नाही आहेत, कारण माझे शिक्षण क्षेत्रातले अनुभव अतिशय कटू असे आहेत. मी नांदेडमध्ये असताना पाहिलं होतं की 3,500 विद्यार्थी मास कॉपीमध्ये पकडले गेले होते. इथे कोणी आहे का नांदेडचं? एक 5-6 जण दिसत आहेत. तुम्ही नाही केलेली कॉपी, पण तुम्हाला माहिती आहे सगळं. 3,500 विद्यार्थी मास कॉपीमध्ये सापडले. कसे सापडले? 2009ची घटना होती, बरोबर 5 वर्षापूर्वी. मार्च 2009मध्ये 12वीची परीक्षा झाली, जूनमध्ये निकाल लागला आणि मग बोर्डाने 3,500 विद्यार्थ्यांचा निकाल सस्पेंड केला. त्यांच्या असं लक्षात आलं की या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क आहेत आणि सगळे विद्यार्थी एका विशिष्ट शिक्षण संस्थेचे विशिष्ट सेंटरवरचे आहेत. मॉडरेटरला उत्तरं तपासताना लक्षात आलं की सगळ्यांची उत्तरं सारखी आहेत. पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत सगळ्यांची उत्तरं सारखी. सगळे पेपर चीफ मॉडरेटरकडे गेले. चीफ मॉडरेटरनी तपासल्यानंतर असं लक्षात आलं की सगळ्यांनी केलेल्या चुका देखील सेम टू सेम आहेत. मग अधिक तपासणीमध्ये असं आढळलं की 11 वाजता पेपर सुरू झाला. मग तो पेपर ते संस्थेचे प्रमुख त्यांच्या चेंबरमध्ये गेला. तिथे शिक्षकांना बसवलं होतं. त्यांनी त्याची सगळ्याची लिहून उत्तरपत्रिका तयार केली. 15 मिनिटात त्याच्या पटापट फोटोकॉपीज केल्या. 12 वाजता सगळ्या विद्यार्थ्यांना दिल्या. त्यांना सांगून ठेवलं होतं की तुम्हाला रेडीमेड आन्सर्स दिली जाणार आहेत आणि त्या मुलांनी फक्त ती लिहायची. आता जी शिक्षण संस्था अशी चालते तिथले शिक्षक हे विद्वानच असणार. त्यांनी काही चुका केल्या आणि त्या विद्यार्थ्यांनी तशाच्या तशा कॉपी केल्या. अशा काही ठिकाणी आपल्याकडे घटना होत्या. अर्थात नंतर मग जिल्हाधिकारी असताना SP आणि CO यांना मी बोललो की हे इतकं जर वाईट चित्र जर असेल तर हे विद्यार्थी एका परीक्षेत मार्क मिळवतात किंवा नापास होतात हा विषय महत्त्वाचा नसून ही पिढी बर्बाद होतीये ही चिंतेची बाब आहे. कारण ज्या मुलांना अशा पद्धतीने जर आपण शिकवतो तर ही मुलं आपल्या पायावर उभी कशी राहतील. आणि तिथून मग ते कॉपीमुक्त अभियानाचा जन्म झाला की मुक्त कॉपीकडून कॉपीमुक्तीकडे असं आम्ही ते स्लोगन केलं होतं. आणि मग ज्यावेळेला कॉपीमुक्त अभियान राबवलं त्याचे डिटेल्स मी आता सांगत नाही, पण जो निकाल 12वीचा 82% होता तो पुढच्या वर्षी 24%वर आला आणि जो 10वीचा निकाल 91% होता तो 31%वर आला. एकही कॉपी आम्ही होऊन दिली नाही. आणि सलग 3 वर्ष ऑक्टोबर आणि मार्च आषाढी कार्तिकी जसं आपल्याकडे असतं तसं ऑक्टोबर आणि मार्च दोन्ही परीक्षांना हे राबवलं. त्यावेळेला ती मुलांनी कॉपी बंद करून, आश्चर्य म्हणजे मुलं वाचायला लागली, शिक्षक शिकवायला लागले आणि संस्था चालकही शिक्षकांकडे लक्ष द्यायला लागले. पण इथे सांगायचं तात्पर्य की दुर्दैवाने आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काही ठिकाणी असे दोष पसरलेले आहेत आणि अशा दोष पसरलेल्या यंत्रणेतून आपण जर चांगले मार्क मिळवून पुढे आलेलो असू आणि UPSCची तयारी करत असू तर तुमची पहिल्याच परीक्षेमध्ये दांडी उडणार. म्हणून आपल्याला या परीक्षेचा जर अनुभव नसेल तर आपल्याला टेस्ट पेपर सोडवण्याची तयारी केली पाहिजे की पूर्वीचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते सोडून आपण आपला सध्या काय लेवल आहे आणि आपल्याला कुठेपर्यंत जायचं आहे हे तपासून घेणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षेला प्रिलिम नंतर आपल्याला फक्त 3 महिने मिळतात. त्याच्यामुळे नियोजनामध्ये आपल्याला पूर्ण विषय सगळा जनरल स्टडीजचा आणि ऑप्शनलचा पुन्हा नव्याने वाचणं शक्य नसतं. तर आधी जे आपण पूर्व परीक्षेच्या आधी तयारी केलेली आहे त्याचीच उजळणी करणं जास्त श्रेयस्कर ठरतं. कारण नवीन विषय जर आपण पुन्हा वाचायला घेतला तर त्याचं रिव्हिजनला आपल्याकडे वेळ राहत नाही. याचबरोबर काही वेळ आपल्याला न्यूजपेपर्स किंवा नवीन लेटेस्ट जे बाजारामध्ये करंट इव्हेंट्सबाबत येणारे मॅगझिन्स आहेत, कॉम्पिटिशन विझार्ड, प्रतियोगिता दर्पण किंवा सिव्हिल सर्व्हिसेस क्रॉनिकल, हे जे लेटेस्ट बाजारामध्ये वेगवेगळ्या घटनांची घडामोडीचं विश्लेषण देतात ते पण वाचण्यासाठी ठेवायला लागतो. या परीक्षेला कुठलं माध्यम निवडावं किंवा कुठल्या माध्यमातून परीक्षा द्यावी
इंग्लिश, हिंदी किंवा आपलं रिजनल लँग्वेज मराठीमध्ये तिन्हीमध्ये आपल्याला परीक्षा देता येऊ शकते. अर्थातच आपण हिंदी भाषिक नाही आहोत, त्याच्यामुळे आपल्याला मराठी की इंग्रजी हाच विषय महत्त्वाचा आहे. काही जण पूर्णतः मराठीमध्ये परीक्षा देऊन देखील यशस्वी झाले आहेत. पण काही मुद्दे मला या ठिकाणी मांडायचे आहेत की पूर्व परीक्षा जी आहे, प्रिलिम एक्झाम ज्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, ते मात्र 2 भाषेमध्येच असते, आयदर इंग्लिश और हिंदी. त्याच्यामुळे तुम्हाला जरी तुम्ही मराठीतून अभ्यास केला तरी प्रश्नपत्रिका तुम्हाला इंग्रजीतच वाचायला लागते. तिथे तुम्हाला रिजनल लँग्वेजमध्ये पेपर मिळत नाहीत. त्याचबरोबर मुख्य परीक्षा जी आहे, मुख्य परीक्षेचे क्वेश्चन पेपर्स देखील इंग्लिश किंवा हिंदीमध्येच असतात. तुम्ही उत्तरं मुख्य परीक्षेमध्ये जी लेखी परीक्षा आहे त्याच्यामध्ये मराठीत लिहू शकता, परंतु प्रश्नपत्रिका मात्र इंग्लिश किंवा हिंदीमध्येच आहेत. इंटरव्ह्यू तुम्हाला मराठीमध्ये देता येऊ शकतो. त्या ठिकाणी दुभाषी व्यक्तिमत्व म्हणजे दुभाषी बसलेला असतो की जो तुम्ही मराठीत उत्तर दिल्यानंतर ट्रान्सलेशन करून इंटरव्ह्यू पॅनलला इंग्रजीमध्ये सांगतात आणि त्यांनी विचारलेला इंग्रजीचा प्रश्न भाषांतरित करून तुम्हाला मराठीमध्ये सांगतात. पण माझा असा दृष्टिकोन आहे की या परीक्षेकरता जे स्टँडर्ड मटेरियल आहे ते मुख्यत्वाने इंग्रजीमध्ये मिळतं किंवा हिंदीमध्ये, जे आपल्याला स्टँडर्ड टेक्स्टबुक्स जे आहेत ते. जर तुमचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं असेल किंवा कॉलेजला तुम्ही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं असेल तर तुम्ही इंग्लिश मीडियम स्वीकारायला हरकत नाही. ते काय तुमचं भाषा कौशल्य तपासत नाहीत, फक्त तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिता येतं का नाही, बोलता येतं का नाही, एवढे बेसिक गोष्टीच पाहिल्या जातात. इंग्लिश डेव्हलप करता येऊ शकतं. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेलो आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल की माझं शिक्षण पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झालं होतं. निगडीमध्ये त्यावेळेला 1974 ते 1979 माझे वडील प्राधिकरणामध्ये इंजिनियर होते आणि पिंपरी चिंचवड नगर परिषदची शाळा क्रमांक 12 इथे माझं शिक्षण सुरू झालं होतं. तिथे एक वर्ष शिकल्यानंतर अक्कलकोटला नगर परिषद शाळा क्रमांक 4मध्ये 3 वर्ष होतो. नंतर सोलापूर आणि संगमनेर पूर्ण मराठी माध्यमातून शिक्षण झालं, पण मी UPSC इंग्रजी माध्यमातून दिली होती. त्याच्यामुळे असं काही न्यूनगंड बाळगण्याचं कारण नाही की मी लहानपणापासून इंग्रजी शिकलेलो नाही आहे तर मला जमेल का नाही. हळूहळू इंग्रजी आपल्याला तयारी करताना 2-3 वर्षामध्ये डेव्हलप करता येऊ शकतं. इंग्रजीचा ॲडव्हान्टेज असा आहे की रिडिंग मटेरियल, रेफरन्स मटेरियल किंवा स्टँडर्ड मटेरियल इंग्रजीमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तुम्ही जर मराठी माध्यम निवडलं तर ते सगळं आपल्याला भाषांतरित प्रत्येक वेळेला मिळेलच याची गॅरंटी नाही. ऑप्शनल सब्जेक्ट जो निवडायचा आहे आपल्याला, सध्या UPSCला एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तर तो निवडताना ज्या विषयामध्ये आपल्याला आवड आहे असा विषय शक्यतो निवडावा. की बऱ्याचदा एखाद्या विषयामध्ये खूप चांगला स्कोअर येतो, खूप मार्क मिळतात म्हणून त्या विषयामागे सगळे विद्यार्थी धावतात, परंतु त्या विषयाची मुळातच आवड जर आपल्याला नसेल तर मग कठीण पेपर आला तर आपल्याला लिहायला अवघड होतं. त्याचबरोबर जो विषय आपण निवडला त्याच्याबाबत पुरेसं संदर्भ ग्रंथ किंवा स्टँडर्ड टेक्स्टबुक्स आपल्याला उपलब्ध असली पाहिजेत. रायटिंग स्किल्स, त्या विषयामध्ये आपल्याला लिखाण प्रभावीपणे करता आलं पाहिजे. आता काही जण फिलॉसॉफी निवडतात, तत्त्वज्ञान. फिलॉसॉफीमध्ये आपल्याला लिहिता येतं का? मला जर कोणी सांगितलं तर मला फिलॉसॉफीमध्ये लिहिता येणार नाही. आय एम अ सायन्स स्टुडंट, सो आय विल ऑलवेज प्रेफर झूलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, जिओग्राफी की जे सायन्स रिलेटेड सब्जेक्ट आहेत. त्यामुळं अमुक विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळाले किंवा गेले 2 वर्ष अमुक विषयाला खूप चांगले मार्क मिळतात म्हणून आपण ती हर्ड मेंटॅलिटी ज्याला म्हणतो की कळपासारखं मागं धावायचं, तसं न करता आपल्याला त्या विषयात लिहिता येईल का, आपल्याला त्या विषयाची आवड आहे का, किंवा अवघड प्रश्न विचारला तर आपण कल्पना वापरून लिहू शकू का. त्याचबरोबर ज्या विषयाकरता गायडन्स उपलब्ध आहे, जर आपल्याला कुणाचा गायडन्स पाहिजे असेल तो विषय निवडावा. पण हे सगळं करत असताना स्वतःचं ॲनालिसिस करणं फार महत्त्वाचं आहे. कारण मी हे अनुभवलेलं आहे की मी ज्यावेळेला 99ला MD झाल्यानंतर तयारी करत होतो त्यावेळेला मेडिकल सायन्स आणि मराठी लिटरेचर हे विषय मुख्य परीक्षेसाठी घेतले होते आणि जिओग्राफी हा प्रिलिमसाठी घेतला होता. कारण त्यावेळेला मराठीमध्ये खूप चांगले मार्क मिळायचे. भूषण गगराणी आपल्याकडे आता MIDCचे CEO आहेत, त्यांच्यापासून मराठीमध्ये खूप चांगले मार्क मिळायचे. आणि मी पूर्ण तयारी करून 4 महिन्यासाठी दिल्लीला जनरल स्टडीजच्या अभ्यासाला गेलो आणि तिथे UPSCची जाहिरात त्यावेळेला प्रसिद्ध झाली आणि मराठीचा पूर्ण सिलेबस बदलला होता आणि
भाषेचा जर सिलेबस बदलला तर तो 100%च बदलतो. कारण वि स खांडेकरांच्या कादंबरीच्या जागी प्र के अत्रेंची कादंबरी आली तर मला असं म्हणता येत नाही की खांडेकरांचं थोडंसं माहिती मी लिहितो. सायन्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये फार तेवढा बदल होत नाही, परंतु कविता संग्रह बदलले, कादंबरी बदलले, नाटक बदललं तर आपल्याला सगळा संदर्भच बदलून जातो. त्यावेळेला माझ्यासमोर प्रश्न पडला की मला खरोखर मराठीमध्ये तेवढं कौशल्य आहे का. आणि मी स्वतःलाच प्रश्न विचारला की मराठी नवीन जो सिलेबस आहे तो मला जमेल का. त्यावेळेला माझं लक्षात आलं की लहानपणापासून मराठी काय आपलं फार भाषेवर प्रभुत्व नाही आहे. जरी मराठी माध्यमातून शिक्षण झालं तरी सायन्सचे स्टुडंट आहोत. मराठीमध्ये अतिशय चांगलं वाचन किंवा स्वतःहून लेखन अशा पद्धतीचं काही आपल्याला चांगलं जमत नाही. पेपर जर अवघड आला तर आपला निश्चितपणे ते डिफिकल्ट जाईल. मग मी विचार केला की मला कुठला ऑप्शनल ठीक राहील. मग जॉग्राफी जो प्रिलिमला घेतला होता तोच मेन्सला कंटिन्यू केला आणि त्याच अटेम्पमध्ये मी IAS झालो. पण कदाचित मी मराठी कंटिन्यू केलं असतं तर झालोही नसतो, कारण त्यावर्षी मराठीच्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले नाहीत. म्हणजे ज्यावेळेला अशी टू बी ऑर नॉट टू बी अशी परिस्थिती आपल्यासमोर येते की हे करू का ते करू, त्यावेळेला आपल्याला बाहेरचं कुणीही मार्गदर्शन करणार नाही. आपणच आपल्याला विचारलं पाहिजे की मी कशामध्ये स्ट्रॉंग आहे आणि माझे विकनेसेस काय आहेत.